आम्ही सँडविच घेतले, सगळे बघतायत मला कसं तरी होतंय. आणि मग गाडी सुटल्यावरती तुम्हाला कळेलच पुढे आम्ही कुठे चाललेलो आहोत. सो तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा. आम्ही पोचलेलो आहेत लोणावळ्याला. ये बाबा. आणि फायनली लोणावळ्याला पोचलो आहे. आम्ही सँडविच घेतले, सगळे बघतायत मला कसं तरी होतंय. सँडविच घेतलेलं आहे, आता ते खाऊ आणि मग त्याच्यानंतर आता बस जाईल. मग तुम्हाला शेवटी पुढे बघत राहाल आणि पुढे तुम्हाला कळेलच आम्ही कुठे जातो. तर मंडळी, आम्ही फायनली आता पोचलेलो आहोत इथे. सकाळी 5:45 सकाळी 6ची गाडी होती, पण ती पण नेमकी लेट झाली म्हणून आम्हाला मिळाली नाही. तर आम्ही लेट चालत होतो आणि मग ती 6:15ला आली. मग आम्ही गाडीत बसलो. मग मध्ये तुम्हाला क्लिप्स ते मी अटॅच केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही आत्ता 2:15 वाजलेत, तेव्हा जाऊन आम्ही इथे पोचलेलो आहोत. प्रॉपर 6-7 तास तर मिनिमम लागतातच इथे पोचायला. आणि इतके दिवस नॉर्मल पाऊस होता आणि जेव्हा आम्हाला यायचं होतं त्यावेळेस इतका लागून पाऊस राहिला आहे. जसा लोणावळा क्रॉस केला आम्ही तसं इतका लागून पाऊस होता ना. ओ माय गॉड. मला माहीत नाही हा आवाज पण माझा पोचतो का, कारण इतका जोराचा आवाज चालला आहे. मी नॉईस कॅन्सलेशन तर लावेलच, पण बघू कसा आवाज येतो आहे. कारण हे वरती पत्रा आहे म्हटल्यावरती पावसाचा इतका आवाज सुरू असतो. आणि आता खिडक्या वगैरे सगळं बंद ठेवलेत कारण खूप पाऊस आहे. तर जरा संध्याकाळी होते आता जेवू वगैरे आम्ही, आणि संध्याकाळ झाल्यानंतर तुम्हाला दाखवू की आमचं गावचं घर. तर येस, आम्ही आमच्या गावी आलेलो आहोत. आमच्या म्हणजे मम्मीच्या गावी आलो आहोत आम्ही. आणि खूप दिवस असं चालू होतं माझं की मला जायचं. आणि काल ऑफिसवरून मला घरी यायला 11:30 झाले, कारण नेमकी मी स्टेशनला पोचायला आणि माझी ट्रेन सुटली. 11:30 वाजता आले आणि मम्मी आणि ऋषिकेश बॅग्स भरत होते. सो मी विचार केलं की आता हे लोक चाललेच आहेत तर आपण निघूया आणि निघूयाच. आणि आज फ्रायडे आहे, तर विचार केला फ्रायडे, सॅटर्डे, संडे, मंडे असे 4 डेज आपण राहूया. तर बघू, आम्ही इथे पण मजा करू, काय करू, काय नवीन डिशेस आजी आजोबांसाठी बनवून देऊ. मग ते सगळं तुमच्यासोबत नक्की शेअर करू. पुढे नक्की बघत राहा. तर मंडळी, ही आहे आमची आजी. इथे खूप थंडी वाजते म्हणून आजी सगळं पॅक करून बसले. आणि अजून एक व्यक्ती, मी इकडे भांडी घासते, तिला दाखव काय बघा मंडळी, माहेरी आल्यावर काय असतं हे बघा चालू. आणि हे आमचे बाबा. काय करा. ही बिचारी दीदी इकडे भांडी घासते, आल्यापासून भांडी घासते, आणि मम्मी आल्यापासून लाडू खाते. नमस्कार मित्रांनो, तुम्ही विचार करत असेल की डायरेक्ट अशी चाकू बिकू का दिसते. तर आज आहे डे 2 आणि सकाळचा आंघोळ, नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आता तयारी चालू आहे आमची जेवणाची. काल मी तुम्हाला दाखवलं की आम्ही पोचलो आणि सगळं, आणि मग नंतर जेवण वगैरे इथे गावी सगळं लवकर फटाफट. आपण मुंबईमध्ये आता माझं ऑफिस असायचं तर मला रात्री जेवायला 11-11:30 वाजायचे. आणि इथे आम्ही काल दुपारी पोचल्यानंतर थोडंसं जेवलो, जास्त भूक नव्हती. जेवल्यानंतर जे झोपलो आहे, कारण बॉडीनं पूर्ण लॉक झाली होती बसमध्ये बसून 7-8 तास बसून पूर्ण अकडून गेली होती बॉडी. तर थोडंसं रिलॅक्सेशन हवं होतं म्हणून दुपारी जेवल्यानंतर थोडं झोपलो आतल्या बेडरूममध्ये. आणि जी झोप लागली ती डायरेक्ट आम्ही संध्याकाळी 6:30-7 वाजता उठलो. आणि मग ते झाल्यानंतर आम्ही जेवलो आणि ते जेवण आमचं लगेच 8-8:30ला जेवण झालं पण. आणि जेवण झाल्यानंतर लगेच आम्ही 9:30ला कदाचित आम्ही बिछाना टाकून झोपून पण गेलो. इतकी थंडी वाजत होती की आम्ही गोधड्या घेऊन झोपलो होतो. पण मस्त वाटलं असं पूर्ण हेक्टिक दिवस, हेक्टिक आपलं लाईफ असतं मुंबईला, आणि त्याच्यानंतर एक दिवस इथे थोडं बरं वाटलं, रिलॅक्स वाटलं. आता जेवणाची तयारी सुरू आहे, मग जेवण करू आणि मग तुम्हाला दाखवते मी नंतर. थोडंसं ऊन उतरल्यानंतर
थोडंसं आता थोडंसं ऊन आहे सकाळी, सो ऊन उतरल्यानंतर 4 वाजता 5 वाजता मी तुम्हाला दाखवते की कसं आहे गावी सगळं. तर मित्रांनो मी आता भाजी टाकलेली आहे फोडणीला आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची मी काय खाते. त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलेलं की आमच्या गावावरून एक आले होते रिलेटिव्ह, त्यांनी काहीतरी आणलं होतं, तीच गोष्ट मी आता खाते, सीताफळ. आणि हे बघा ह्याची साईज काय आहे आणि हा झाडावरतीच असा फुटला एकदम नॅचरली. आणि हेच जर आपण मुंबईला बघितलं तर किती महाग मिळतं, तुम्ही बघू शकता. एकदम फुल गरनी भरलेला आहे. आणि आता ऋषिकेश हे नाही खाणार आहे, फक्त मी खाणार आहे, हो ना. आता हे खाईल, मग नंतर आम्ही जेवू, मग थोडीशी वामकुक्षी घेऊ आणि मग संध्याकाळी काय घेऊ? वामकुक्षी. नमस्कार मंडळी, झोप झालेली आहे. आता बघूया काय चाललंय ह्यांचं. बाबू कुठेस, कुठे आहे हा? काय चाललंय तुम्हाला दाखवते. काय चाललंय तुमचं? हे आजीला काहीतरी चालू असते. आजी काय करते? तू नको चढू आजी. हा, आजी बोलली की तू येतो का 5 मिनिटात, नाही तर मी जाते चढून. ते बघ आहे, अरे भरली. वा वा वा. ह्यानी बटन बंद करावं लागेल. घे ती शिडी घेऊन ये इकडे. एवढा शिडी घेऊन आला आणि नेमकं त्या टायमिंगला सकाळपासून भरत नव्हती, सकाळपासून लावलेलं तर भरत नाही, नेहमी 5 मिनिटात भरते. आणि यांनी शिडी आणले की लगेच भरली. आता काय बंद कर. ही लोखंडाची आहे ना, तर जरा जड आहे. आता कशाला जायचं तुला वरती? मी काय पकडू नाही शकत. मंडळी, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की थोडंसं ऊन ओसरल्यानंतर मी तुम्हाला घर दाखवेल. तर आता मी इथे शेतात आलेली आहे, म्हणजे घराच्या बाजूलाच आहे. तर तुम्हाला घर दाखवते. आणि ही आमची छोटी पंटर आहे गावातली. हाय करा, हॅलो करा. घाबरले, अचानक कॅमेरा ऑन केल्यावर घाबरले. हॅलो करा. हे आणि हे आपलं घर आहे. मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते नीट. हे साईडून फुल व्ह्यू. आणि इथे थोडंसं असं काम चालू आहे, डोर वगैरे बांधलाय, तर थोडंसं काम सुरू आहे. घ्या, या बोला. आमची छोटी पण कॅमेरा ऑन केल्यावर बोलत नाही, कॅमेऱ्याच्या पाठी बोलतात. इथे थोडंसं काम सुरू आहे म्हणून कलर वगैरे गेलेला आहे ह्याचा, पण ओव्हरऑल असा लुक आहे. आणि इथे आम्ही हा असा झोपाळा ठेवला आहे बसायला. आम्हाला इतकी मजा येते ना. इथे टी व्ही नसला, आता तर आहे टी व्ही, पण आधी टी व्ही नव्हता, त्यावेळेस पण इतकी मजा यायची इथे खेळायला बाहेर. इथे बाहेरच्या जागी आम्ही मस्तपैकी असं काय बोलतो आपण, चटई टाकायचो आणि त्याच्यावरती कॅरम, उनो वगैरे काय पण खेळत बसायचो. आणि हे जे आहेत ते मामांनीच बांधलेले आहेत, आमच्या दोन्ही मामांनी, मोठे मामांनी छोटे मामा. हा वाला जो आहे फर्स्टवाला 3 रूम्स ते छोट्या मामांनी बांधलेले आहेत. हा वाला छोट्या मामाने बांधलाय आणि ते वाला मोठ्या मामाने बांधले. हा वाला मोठ्या मामाचा आहे आणि हे वाला. इथे डायरेक्ट घराच्या बाजूला डायरेक्ट रोड आहे आणि आजूबाजूला दुसरं कोणतंच घर नाही. हे तर आत्ता बांधलंय. आधी जेव्हा आम्ही लहान होतो ना, त्यावेळेस आजूबाजूला कोणतंच घर नव्हतं. समोर इथे रोड, समोर फुल रिकामं. तुम्ही बघू शकतात काय सीन आहे. तुम्हाला एक ओव्हरऑल व्ह्यू दाखवते. इथे समोर पण हा रोड आहे, मेन रोड, आणि तिथे पण कोणाचंच घर नाही आहे, सगळं मोकळं मोकळं. हे तुम्हाला जर वाटत असेल की हे माझ्या हातात काय करते, तर आता ऋषिकेशचं पण तो त्याच्या चॅनलवरती हे आता ग्रीनरी एवढी आहे, तर त्याला असं वाटलं की या ग्रीनरीमध्ये आपण एक व्हिडिओ टाकली पाहिजे. सो तो तिथे जागा बघायला गेला की कुठल्या जागी करू शकतो आणि मग ह्याच्यासोबत तो व्हिडिओ टाकेल. ती व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. मला जमलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक पण टाकेल. जर या व्हिडिओच्या आधी त्यांनी व्हिडिओ पोस्ट केली तर
त्या व्हिडिओची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, सो ते सुद्धा नक्की बघा. आणि बस हे दाखवून 1 मिनटं. सो ह्यासोबतच मी या व्हिडिओला एंड करते इथेच. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्की करा. तुम्हाला गावचं सगळं सीन कसा वाटला हे नक्की सांगा. आणि जर तुम्ही रिलेट करू शकत असाल या व्हिडिओसोबत तर नक्की या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, म्हणजे नवीन नवीन लोकंसुद्धा आम्हाला सबस्क्राईब करतील. आणि जर तुमच्यापर्यंत ही व्हिडिओ पोचली असेल आणि तुम्ही अजूनपर्यंत आम्हाला सबस्क्राईब केलं नसेल तर कसली वाट बघतायत, लगेच जाऊन सबस्क्राईब करा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आमच्या इंस्टाग्राम हँडलचं पण लिंक टाकते, सो त्याला जर अजून तोपर्यंत तुम्ही फॉलो केलं नसेल तर त्याला पण लगेच करा. बाय.